नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन प्रस्तावाच्या अंतर्गत गृहीतक कशी मांडायची म्हणजे अझम्पशन कशी लिहायची याबद्दल आपण माहिती घेतली होती। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन आराखडा लेखन करत असताना परिकल्पनांचाही समावेश आपण करत असतो। आता परिकल्पना ही संकल्पना आपण या अगोदर समजून घेतलेली आहे। आता आपल्याला विषयाच्या अनुषंगाने परिकल्पना कशा मांडायच्या आहेत हे बघूया। आता पुन्हा तोच विषय मी कंटिन्यू करते आहे की समजा महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचा अभ्यास हा विषय समजा तुम्ही अभ्यासाला घेतलेला आहे। तर याच्या अनुषंगाने तुम्ही परिकल्पना कशा मांडणार? आता परिकल्पनांचे दोन प्रकार आहेत, एक शून्य परिकल्पना आणि एक संशोधन परिकल्पना किंवा तिला दिशांकित परिकल्पना असंही म्हटलं जातं। मग जर समजा तुम्ही शून्य परिकल्पना जर मांडणार असाल तर कशी मांडणार? तर महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यात लक्षणीय सहसंबंध नाही, अशा प्रकारची एक परिकल्पना आपण मांडू शकता। दुसरी कशा पद्धतीने मांडणार की महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यात लिंगानुसार लक्षणीय सहसंबंध नाही। आता अगोदर काय केलंय तुम्ही की फक्त मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यामधला जो काही सहसंबंध आहे तो तुम्ही बघणार आहात, म्हणजे लक्षणीय सहसंबंध नाही अशी तुम्ही परिकल्पना मांडलेली आहे। आणि दुसरी शून्य परिकल्पना अशी मांडलेली आहे की लिंगानुसार, म्हणजे स्त्री आणि पुरुष किंवा असं तुम्ही जेव्हा घेणार असाल किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी असं जेव्हा तुम्ही घेणार असाल तर मग लिंगानुसार काही फरक पडतो आहे का, अशा प्रकारे शून्य परिकल्पना आपण काय करू शकतो आहोत, मांडू शकतो आहे। समजा तुम्हाला पर्यायी परिकल्पना म्हणजे त्याला संशोधन परिकल्पना किंवा दिशांकित परिकल्पना असंही म्हटलं जातं। मग आता जर ती तुम्हाला मांडायची असेल, आता एकतर तुम्ही प्रस्ताव लेखन करत असताना शून्य परिकल्पना मांडा किंवा दिशांकित म्हणजे संशोधन परिकल्पना मांडा, दोघांपैकी एकच प्रकार तुम्ही मांडा। किंवा तुम्हाला असं वाटलं की आम्हाला दोन्ही मांडायचे आहेत तर दोन्ही तुम्ही मांडू शकता आहात। मग जर संशोधन परिकल्पना जर तुम्हाला मांडायची असेल तर ती कशी लिहायची? तर दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उच्च दर्जाचे असते, अशी तुम्ही एक परिकल्पना मांडली। दुसरी अशी मांडू शकता आहात की दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता उच्च पातळीची असते। नंतर महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यात लक्षणीय सहसंबंध असतो, अशा पद्धतीने तुम्ही काय केलेली आहे, संशोधन परिकल्पना ही मांडलेली आहे। म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं असेल की जर तुम्हाला आलेलं उत्तर जे आहे किंवा तुम्हाला जो काही डेटा मिळालेला असेल त्याचं ज्यावेळेला तुम्ही पडताळणी करता आहात तर ती पडताळणी करण्यासाठी ही परिकल्पना तुम्ही मांडायची आहे। आणि मांडल्यानंतर आपलं जे म्हणणं आहे ते खरं ठरतं आहे का, की त्यात अजून काही परिणाम दिसतो आहे, हे सगळं भाकीतं जी आहे किंवा भविष्यात नेमकं काय होणार आहे याचं उत्तर तुम्हाला जेव्हा शोधायचं असतं त्यावेळेला तुम्ही परिकल्पना ह्या मांडत असतात। अशा रीतीने मित्रांनो, आता आपण संशोधन प्रस्ताव लेखन करत असताना संशोधन समस्या जी तुम्ही हाती घेतलेली आहे त्या अनुषंगाने परिकल्पना, मग ती शून्य परिकल्पना असेल किंवा संशोधन परिकल्पना असेल किंवा त्या दिशांकित परिकल्पना आपण असं म्हणूया, हे जर मांडायचं असेल तर कसं मांडायचं याबद्दल आता आपण माहिती घेतली। पुढील भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखन करत असताना आता काय होत असतं की सायकोलॉजी असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा इकॉनॉमिक्स वगैरे असेल, कॉमर्स वगैरे असेल, तर या अनुषंगाने किंवा सायन्सचे जे काही विद्यार्थी असतील त्या अनुषंगाने तुम्ही परिकल्पना म्हणजे हायपोथेसिस मांडत असतात। परंतु सामाजिक शास्त्रामध्ये किंवा इतिहास विषयामध्ये जे विद्यार्थी संशोधन करत असतात तर त्यांना संशोधन प्रश्न मांडावे लागत असतात। मग हे संशोधन प्रश्न मांडायचे कसे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद।